छत्रपती संभाजीनगरच्या श्री घृष्णेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी। भाविकांना गाभाऱ्यामध्ये जाऊन श्री घृष्णेश्वराचं दर्शन घेण्याची परवानगी। महादेवाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची पहाटेपासूनच रांग। महाशिवरात्री निमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई, भक्तांसाठी विविध सोयी सुविधा, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। महाशिवरात्री निमित्तानं मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई, मंदिर प्रशासनाकडून गर्दीचंही नियोजन। महाशिवरात्री निमित्त पुण्याच्या भीमाशंकर मंदिराला विद्युत रोषणाई। विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे मंदिर भाविकांसाठी बंद। जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपस्थितीत शासकीय पूजा संपन्न। सोलापूरमध्ये वीर तपस्वी प्रशालेमध्ये 1008 शिवलिंगांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। शिवलिंगांचे दर्शन घेण्यासाठी सोलापूरसह कर्नाटकातील भाविकांची देखील मोठी गर्दी। 2018 साली मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या 1008 शिवलिंगांचं लोकार्पण करण्यात आलं। जेजुरीमध्ये आज महाशिवरात्री निमित्त गुप्तलिंगाचं दर्शन। मंदिराच्या शिखरातील गुप्तलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। पुण्यातील शिरूरमधील ग्रामदैवत रामलिंग महाराजांच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे। यात्रोत्सवानिमित्त काठी पालखीसह विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं। मोठ्या संख्येने भाविक आज दिवसभरात दर्शन घेणार। महाशिवरात्री निमित्त ब्राह्मणमठ होटगी संस्थेच्या वीर तपस्वी मठामध्ये भाविकांची मोठी गर्दी। शिवलिंगाच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून हजारो भाविक मठामध्ये दाखल। आध्यात्मिक त्यासोबतच शैक्षणिक चळवळीत देखील होटगी ब्रह्मटाचं मोठं योगदान। नांदेडमध्ये महाशिवरात्री निमित्त विविध महादेव मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा। चैतन्यनगर मंदिर संस्थानतर्फे अभिषेक, महापूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। सोलापूरच्या माढ्यातील शिवकालीन महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी। ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुरातत्व विभागानं लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी। सोलापूरच्या करमाळामध्ये प्राचीन आदिनाथ महाराज मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी। यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त। प्रशासनाकडून भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध। बारामतीतील सोनगाव महाशिवरात्री निमित्त सोनेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी। पुरातन यावेळेस काळातील या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच शिवभक्तांची मोठी गर्दी। देवगडमधील श्री देव कुणकेश्वराचं जिल्हाधिकाऱ्यांसह माजी मंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतलं। कुणकेश्वरमध्ये मोठ्या संख्येनं भाविक दाखल। रत्नागिरीच्या पणजी तिसवाडीमधील देव गोरेश्वर महाशिव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावणार। सोहळ्याला देशभरातील आखाड्यातील संत महंतांना यावेळेस आमंत्रण देण्यात आल्याची ही माहिती। अमरावतीमधील प्राचीन शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। कोंडेश्वरमधील प्राचीन शिव मंदिराला 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास। सोलापुरातील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। रात्री 12 वाजेपर्यंत भक्तांची रीघ या ठिकाणी दर्शनासाठी सुरू असते। 900 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा अद्यापही अखंडितपणे सुरू। वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक जाधव यांनी शंखावरती शिवशंकराचं चित्र रेखाटलं। 2 सेंटीमीटर आकारामध्ये कौशिक यांनी ही कलाकृती रेखाटलेली आहे। बीडमधील साई भक्त धनराज मुंडे यांच्याकडून साईचरणी 59 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण। सोन्याच्या हाराची किंमत अंदाजे 8,42,000 रुपये इतकी असल्याची माहिती। सांगलीच्या मिरजे महाविद्यालयामध्ये मुरलीधर मोहोळे यांच्या उपस्थितीमध्ये सौंदर्य सोहळ्याचं आयोजन। यावेळेस ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीनं पुरस्कार वितरण देखील करण्यात आलं। महाशिवरात्री निमित्त आमदार सुरेश धस यांनी महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। बीडच्या पिंपळेश्वर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। महादेवाच्या दर्शनासाठी यावेळेस भाविकांची मोठी गर्दी। आमदार राजू कारेमोरे डफलीच्या तालावर थिरकले। महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेवाचं दर्शन घेत डफलीच्या तालावरती त्यांनी डान्स केला।
महाशिवरात्री निमित्त शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। साई प्रसादालयात भाविकांसाठी 13,000 किलोहून अधिक साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचं वाटप। उपवासाच्या साहित्यामध्ये शेंगदाण्याची आमटी आणि बटाटा शिराचाही समावेश। नागपूरच्या कोराडी तलावाच्या काठावरती हनुमानाची 151 फूट उंच मूर्तीचं निर्माण। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मूर्तीचं निरीक्षण। सोलापूरच्या करमाळ्यातील हिवरे नागोबाचे मधील स्मशानभूमीची दुरवस्था। अंधारामध्ये मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये अंत्यसंस्कार करावे लागतात, त्यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। नाशिकच्या सिन्नरमधील दातली गावात निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम। ठेकेदारांना मातीवरच डांबर टाकल्याचा प्रताप समोर। ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतरही संबंधित ठेकेदारांना रात्रीच्या वेळेस रस्त्यावरती डांबर टाकलं। डोंबिवलीमध्ये सिलेंडरची गाडी हाकणाऱ्या वृद्ध व्यक्तीला विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिलेला आहे। माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मुंबईतील वीर माता